जनता पक्षाकडून गणेश बिडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचाराचे अवघे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. पदयात्रेच्या माध्यमातून ते नागरिकांशी संवाद साधतात आणि त्यांना साथ देण्यासाठी गणेश बिडकर यांची पत्नी आणि मुलगी सुद्धा या प्रचारामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळते. त्यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत. काही प्रचाराचे अवघे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. गणेश बिडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कशा पद्धतीने नागरिकांचा प्रतिसाद मिळतो? सगळे प्रचार इतका जोशपूर्ण चालू आहे. सगळ्यांच्या अंगात कमाल संचारले आता, त्यामुळे एकदम टॉपला आहे. एकदम भाऊंची लढत कोणाबरोबर असणार आहे? भाऊंची लढत ही कामाबरोबर आहे, त्यामुळे कोणच त्यांच्या समोर नाहीये. तुम्ही आता नागरिकांशी घरोघरी जाऊन संवाद साधताय. नागरिक काय सांगताय तुम्हाला? नागरिकांचा खूप उत्सुकतेने प्रतिसाद आहे आणि इतक्या वर्षात केलेलं काम हे समोर येतंय सगळं, त्यामुळे खूप छान वाटतं. काही असं पाहिलं तर ते निवडणुकीचे प्रमुख सुद्धा आहेत. विरोधी पक्षांकडून त्यांना टीका केली जाते, त्यांना लक्ष केलं जातंय. त्या विरोधकांना काय टीका होत असते. आम्ही विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा अजून 10 लोकांना कसं भेटू आणि कसं जास्तीत मतदार आमच्याकडे ओढून घेऊ हे आम्ही करतो. शेवटचे अवघे पाहिलं तर मोजके दिवस शिल्लक आहेत. 15 तारखेला मतदान होणार आहे. मतदारांना काय सांगाल, काय आवाहन करा? मतदार सांगणार की नक्कीच चारही कमळ, कारण भारतीय जनता पार्टीने खूप विचार करून सगळे उमेदवार दिले आहेत. चारही कमळ यांनाच आशीर्वाद द्या आणि बहुमताने निवडून द्या, हेच आव्हान आहे. गणेश बिडकर यांची मुलगी सुद्धा आपल्या सोबत आहे. कशा पद्धतीने प्रचार होतोय, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो? इकडे खूप आम्हाला उत्स्फूर्त रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि मला हे सांगूशी वाटेल की आमचा जो आत्मविश्वास आहे हा फक्त बोलण्यावर नाही तर लोकांच्या विश्वासावर आहे. लोक आमचं काम बघतात आणि ते कामावर मत देतात आणि हा विश्वास का एका निवडणुकीत आम्हाला मिळालेला नाही. आम्ही वर्षोनवर्ष कमवलेला आहे. त्यामुळे नक्कीच इकडे आणि अख्ख्या पुणे शहरात भारतीय जनता पार्टीचा कमळच खिलेल. वडील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एक मुलगी म्हणून प्रचार करते. काय भावना आहे सगळं? खूप मला नवल वाटतं की एवढ्या लोकांशी आम्ही पर्सनल स्तरावर कनेक्टेड आहोत आणि मला माझ्या बाबांवर खूप अभिमान वाटतो. मतदार काय सांगतायत? घरोघरी मतदारांशी संवाद साधतेस, प्रत्येक ठिकाणी फिरतेस. मतदार काय सांगतायत, काय विश्वास देतात? बाबांची ओळख ह्या अख्ख्या भागात फक्त निवडणुकीची नाही तर आपुलकीची आहे आणि घरोघरी जेव्हा मी फिरते तेव्हा ते अगदी मला त्यांच्या मुलीसारखं, एका कुटुंबासारखं आम्ही इकडे राहतो आणि तसंच मला प्रतिसाद जाणवतो या अख्ख्या भागात. भारतीय जनता पक्षाकडून त्यांना निवडणूक प्रमुख बनवण्यात आलेला आहे महापालिकेसाठी. आता विरोधकांकडून राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल त्यांच्याकडनं लक्ष केलं जाते गणेश बिडकरांना. त्यांना काय सांगा? टीका ही निवडणुकीचा भाग असतो आणि राजकारण होत असतं, पण मतदारांचा विश्वास हा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा आणि राजकारण होत असतं पण मतदारांवर आमचा मेन फोकस आहे आणि आम्ही त्याच्यावरच. विजयाची खात्री वाटते? नक्की 100%. किती भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहरामध्ये किती जागा निवडून येईल असं वाटतं? 120+. तर बाबा जे म्हणतात तेच, पण मला पूर्ण आत्मविश्वास आहे की जास्तीत जास्त इकडे आपले सीट निवडून येतील आणि भारतीय जनता पक्षाचं जे काम आहे ते अख्खं फळ देईल. 15 तारखेला मतदान होतोय. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. विशेषतः पुणे शहराचं लक्ष सुद्धा याच प्रभागाकडे आहे. मतदारांना काय आवाहन करशाल? मतदारांना हेच आवाहन की चारही तुम्ही मत ह्या प्रभागात आणि जिकडे होऊ शकेल तिकडे भारतीय जनता पार्टीला करा आणि कमळ जिकडे जिकडे फुलेल तिकडे अख्खा परिसर सुंदर होत जाईल. अर्थात गणेश बिडकर हे प्रभाग क्रमांक 24 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांची पत्नी आणि मुलगी सुद्धा त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि गणेश बिडकर हे विजय होतील असा विश्वास सुद्धा त्यांच्या मार्फत जो आहे तो दिला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अमिश भागवत सह राजरत्न जोगहे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स
लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.